वेलकम ऑन एमजीएम 90.8 FM. दिस इज आरजे मनीषा विथ यू आणि सध्या माझ्यासोबत आहे डॉक्टर रोहिणी काचोळे मॅम. नमस्ते मॅम. नमस्कार. याचबरोबर एक अजून एक पॉइंट आहे की डोक्यात कोंडाही होतो आणि चाई लागते, तर यामध्ये काय फरक आहे मॅम? कोंडा वेगळा आणि चाई वेगळी. काही लोकांमध्ये एक समज आहे. काही लोक कधी कधी सांगतात आम्हाला की चाई आहे म्हणून, आणि ज्यावेळेस आम्ही चेक करतो तर तिथे चाई नसते, आता तो कोंडा असतो तो. पण आणि कोंडा आणि चाई हा टोटली वेगळा आहे. कोंडा मगाशी आपण बघत होतो की त्याच्यामध्ये दोन प्रकारचा कोंडा असतो. एक कोंडा असतो फक्त तो स्काल्प ड्राय झाल्यामुळेच असतो, की त्याच्यामध्ये फक्त भुस्सा पडेल, त्याच्यात खास पण नसते फारशी काही नाही. ड्राय असतो स्काल्प, ड्राय केस असतात, तो फक्त असतो. दुसरा तो दुसऱ्यांदा मी सांगत होते तो फंगल इन्फेक्शनचा कोंडा, की त्याच्यामध्ये एक प्रकारची बुरशी असते आणि ती बुरशी खालून ग्रोथ होत जाते. ती जशी जशी ग्रोथ होत जाणार तसं तसं त्याच्यामध्ये हेअर लॉस आणि केस पांढरे होणं हा एक दुसरा प्रकार होतो, तो दुसऱ्या प्रकारचा कोंडा. पण चाई हा प्रकार वेगळा आहे. चाई म्हणजे हे एक स्किनला झालेलं इन्फेक्शन असतं, स्काल्पमध्ये झालेलं इन्फेक्शन असतं, आणि त्या ठिकाणी साधारणपणे कधी कधी सुरुवातीला जर लक्षात नाहीयेत, केस कुठून गळतात आपल्या स्काल्पमधून कळत नाही आपल्याला, आणि कधी कधी तेल लावताना, कधी कधी हात फिरवताना किंवा कंगवा असं पटकन सटकतो आणि तिथे त्या ठिकाणी भाग गुळगुळीत झालेला असतो. तर सुरुवातीला साधारण हरभऱ्याच्या डाळी एवढं असं पॅचमध्ये केस पूर्ण निघतात, अख्खे असे बंच कम्प्लीट निघून जातो, आणि पण लक्षात येत नाही आपल्याला समजा. मग हळूहळू त्याच्यातून असे भसा केस जाताना दिसतात, असे कम्प्लीट ओढून काढल्यासारखे, म्हणजे असं धरलं तर असे केस निघतात. असे ज्यावेळेस केस निघायला लागतात तर ते केस निघायला लागल्यानंतर त्या मुळातून ते केस निघून गेल्यानंतर त्याची छिद्र पूर्ण बंद होतात आणि तो भाग गुळगुळीत होतो, अगदी प्लेन होणार, एकदम मऊ 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 लागतं की ते केस होते की नाही, एवढे गुळगुळीत होतात. आणि हे इन्फेक्शन जे असतं तर हे पण एक प्रकारचं, म्हणजे ह्याला ऍलोपॅथिक मध्ये ऍटोइम्युन मध्ये टाकलेलं आहे, पण आयुर्वेदामध्ये ऍटोइम्युन मध्ये न करता त्याच्यामध्ये दोष जे असतात तर ते दोष त्या ह्याच्यामध्ये वाढले जातात रूट्स मध्ये, आणि तिथे ते डॅमेज करतात. पण आजकाल आम्ही आणखीन त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा लोकांना जेव्हा हिस्ट्री विचारतो तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की पार्लर मधून पण हे इन्फेक्शन्स होतात, त्याच्यानंतर बार्बर कडून पण हे इन्फेक्शन होतात, आणि कात्रीतून हे इन्फेक्शन होण्याचं प्रमाण वाढतं. ज्यावेळेस ते कात्रीने केस कट केले जातात तिथून ते केस पूर्ण गळून गेली की मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी हे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. अशी खूप इव्हिडन्स आहेत आमच्याकडे की कुणाला कशामुळे झालं आणि कशी झाली. आपल्याकडे पूर्ण पुरावे असतात हे मुलांचे, कारण हे कुणालाही होऊ शकते. आणि त्यामुळे चाई आणि कोंडा हे दोन्ही टोटली वेगळे आहेत, काही संबंध नाहीये. पण लोकांना हे कधी कधी कुठेतरी ऐकतात ते लोकांनी म्हणून ते चाई म्हणतात, पण चाई ही टोटली वेगळी आहे. आणि त्याच्यामध्ये पण चाईच्या बाबतीत पण जर बोलायचं झालं ती पण कोणालाही होऊ शकते. म्हणजे एक गंमत असं सांगते की जावळ काढतो ना आपण, किती छोटं बाळ असतं, 1-1.5 वर्षाचं 2 वर्षाचं असेल समजा फार तर, त्या वयात सुद्धा चाई झालेली ती बघितली आहे. म्हणजे कोणालाही कोणत्याही वयात 4, 5, 7, 10, 15, 25, 50, 55, 60, 70 कोणत्याही वयामध्ये स्त्रियांना, पुरुषांना, मुलांना, मुलींना चाई होऊ शकते. चाई होताना कधी कधी नुसते काही लोक बाहेर दाढी करणारे असतात, तर काही लोकांची फक्त अर्धीच मिशी जाती, काही मध्ये अर्धीच जातात पॅचेस, इथे पॅचेस कुठेतरी दाढीमध्ये होतात आणि तिथले केस निघून गेल्यावर ते भाग गुळगुळीत होतात. हा प्रकार होतो आणि ह्याला ट्रीटमेंट फार पटकन करायला पाहिजे. ह्याला जर जास्त उशीर झाला तर त्याचा स्प्रेड पण फार फास्ट होतो. कधी कधी बघता 15-20 दिवसात सुद्धा डोक्याचे केस निघून जातात, भुवया निघतात, पापण्या निघतात. टोटल ॲलोपेशियामध्ये जाऊ शकतो पेशंट. टोटल ॲलोपेशियामध्ये तर असं असतं की अंगावर एक पण केस नसणार, इव्हन अंडर आर्मचे केस नाही, दाढी मिशाचे नाही, कुठंही नाही, भुवया नाही, पापण्या नाही, कुठेच नाही. एक केस सुद्धा औषधाला असं बघायचं शोधून म्हटलं तरी सापडत नाही. असे जे इन्फेक्शनचे पेशंट असतात त्यांना तर ताबडतोब ट्रीटमेंट करायला पाहिजे. म्हणजे जनरली आपल्याकडे असं झालेलं आहे की केसांच्या समस्या म्हटलं की नुसते जे जनरली वरवर जर मग म्हणतो ना केस गळणे, पांढरे होणे, टक्कल पडणे, चाई हा प्रकार, पण ह्याच्यापेक्षा पण आणखीन भयंकर डिसीज असतात. ओके. हो. आणि मग जसं तुम्ही म्हटले ट्रीटमेंट लवकर करायला पाहिजे, काय उपाययोजना आहेत यावर? ह्याच्यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही ट्रीटमेंट द्यावे लागतात आणि ताबडतोब त्याच्यामध्ये त्यांची म्हणजे बऱ्याच वेळा तर असं असतं की म्हणजे त्यांना काही लोकांना गरज पडते की डाएटच्या बाबतीमध्ये लक्ष द्यायची. काही लोकांचं डाएट परफेक्ट असतं तरी सुद्धा हे इन्फेक्शन्स होतात. त्यामुळे इंटरनल आणि एक्सटर्नल आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांना सगळे परत केस येतात, पूर्ववत केस येतात. पण मग त्यांना ते सांगत राहतो आम्ही की ह्याला परत केमिकल्स चालणार नाहीत, कारण केमिकल्स लावली की त्याची प्रतिकारशक्ती कमी होणार, प्रतिकारशक्ती कमी झाली की पुन्हा इन्फेक्शन होणार. ओके. आणि जे लोक घरगुती रेमेडीज ट्राय करतात त्याच्यावर तुमचं काय मत आहे? रेमेडीज आणि घरगुती उपायांवर विचारल्यास तू,
आपल्याकडे ना पूर्वी एक आजीचा बटवा म्हणून हा कन्सेप्ट होता, पण खूप लिमिटेड होता तो. आणि त्या पद्धतीने, कारण पूर्वी एवढे क्लिनिक्स नव्हते, खरं तर आजारपणही नव्हते. त्यामुळे ती आजी तिच्या अनुभवातून काहीतरी किंवा कोणीतरी तिला सांगितलेलं असेल तर त्या अनुभवातून तर ती उपचार काही करायची घरातल्या. पण ह्याचा अतिरेक हा कोविड नंतर झाला. कारण कोविडमध्ये सगळी लोक घरामध्ये बसलेली होती, कोणाला काही कामं नव्हती, जे काही क्रिएटिव्हिटी त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यात होती त्यांना युज करायची होती. आणि सोशल मीडिया त्यावेळेस अवेलेबल झाला आणि तो अवेलेबल झाल्याचा परिणाम इतका झाला की ज्याला जे सुचतं त्याने ते टाकायला सुरुवात केली. म्हणजे जनरली असं असतं की कुठल्याही प्रकार, म्हणजे मेडिकल सायन्समध्ये असं आहे की तुम्हाला जर कुठले ट्रायल घ्यायचे असतील तर तुम्हाला पेशंट्स पाहिजेत, तुम्ही त्याच्यावर ट्रायल घेतले पाहिजे. आणि ट्रायल घेतल्यानंतर मग त्याच्यातून काय रिझल्ट येतो तो तुम्हाला कळायला पाहिजे, नंतर तुम्ही तो डिक्लेअर केला पाहिजे. हा कन्सेप्ट असतो. म्हणजे मी माझं ज्यावेळेस पीएचडी करत होते तर त्यावेळेस माझा टोटल 1000 पेशंटचा डाटा होता माझ्याकडे. अच्छा. त्या म्हणजे आम्ही इतक्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आम्ही तो कलेक्ट केला होता. प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही ते सगळं विचारायचो आणि मग त्याच्यानंतर आमच्याकडे ते सगळं आलं होतं की कशा पद्धतीने किती कसं काय काही नाही, कुणाला कुठले प्रॉब्लेम्स आहेत, इतकं डाटा. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण त्यांना ट्रीटमेंट देतो किंवा ज्या लोकांना ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याचा एक वेगळा डाटा असतो की आपण 100 पेशंट केले, त्या 100 पेशंट मधल्या लोकांना जर हेअर लॉससाठी आपण ट्रीटमेंट दिली तर ही ट्रीटमेंट दिली आणि ह्याच्यातला किती लोकांना फायदा झाला. ओके, त्याच्यातला जर समजा एक 50-60-70% लोकांना फायदा झाला तर आपण म्हणू शकतो की हे त्याच्यावर काम करतंय. ओके, ह्याला म्हणतात रिसर्च डाटा. कोविड नंतर तो काही प्रकारच म्हणजे तो हा कन्सेप्टच नाही राहिला. कोणी येतं काही सांगतं, म्हणजे त्याच्यामध्ये अख्खं किचन ओपन झालं. किचन मधल्या सगळ्या गोष्टी पूर्वी होत्या पण तो प्रश्न नव्हता, पण तरी कमी प्रमाणात होतं. पण आता असं झालं की तो अवेलेबिलिटी सोशल मीडियाची खूप असल्यामुळे स्किल पाहिजे फक्त बोलणं आणि काय काही नाही. आणि त्याच्यानंतर जे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कोविड नंतर एवढ्या लोकांना स्किन आणि हेअरचे प्रॉब्लेम वाढले, कारण त्या लोकांनी जे रिकामी होते त्यांनी त्या सगळ्यांनी ते अप्लाय करायला सुरुवात केली. पण बघत नाही आपण की आपल्याला सोशल मीडियावर कोण सांगतंय, आपण कोणाला फॉलो करतोय, त्यांची हिस्ट्री काय, त्यांनी किती ट्रायल घेतले, त्यांच्याकडे डाटा काय, त्यांनी कोणावर सगळे प्रकार केले, हा काही कोणी विचार नाही करत. शिकलेले सुद्धा नाही तर बाकीच्या लोकांचं तर सोडूनच दे. बरोबर. म्हणजे वेल एज्युकेटेड लोक सुद्धा अशी लोक छान बघून फॉलो करतात आणि फॉलो करून ते अप्लाय करतात. अप्लाय केल्यानंतर त्या सगळ्या लोकांचे जे झालेले साईड इफेक्ट असतात. मी गंमत सांगते, कोविड नंतर आम्हाला कुठलाही पेशंट म्हणजे कमी पडलेच नाही कुठल्याच डॉक्टरांना. सगळ्या डॉक्टरांची सांगते मी स्टोरी. म्हणजे हेअर आणि स्किन असेल तर हे तर कॉमनच झालं होतं. आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही असं बघितलं होतं की कोणी वॅक्सिन्स घेतले. मग त्याच्यात नंतर सुद्धा आम्हाला काही लोकांनी सांगितलं होतं की कोविड हा सगळ्यांसाठी नवीन होता. तर त्यावेळेस पण सांगितलं होतं की कोविड नंतर पण कोणाकोणाला कुठले साईड इफेक्ट झाले ते पण बघा तुम्ही म्हणून. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही खास तो पण क्रायटेरिया ठेवला होता पेपरमध्ये, आमच्या केस पेपरमध्ये, की कुठल्या प्रकारच्या पेशंटला काय काय वॅक्सिन नंतर झालेलं आहे. म्हणजे ही रिसर्च करण्याची म्हणजे पद्धत असली पाहिजे आणि ती सवय पण असली पाहिजे आणि त्या पद्धतीतून आपल्याला खूप नवीन काही गोष्टी मिळतात. त्यामुळे असं ह्या ज्या गोष्टी आहेत की जे घरगुती उपाय केले जातात, तेल करणं हे सगळ्या लोकांना असं वाटतं की खूप सोपं आहे. हेअर ऑइल करणं घरामध्ये खूप लोक करतात. म्हणजे त्याच्यामध्ये ठीक आहे की त्याच्यातून असं वाटतं की काही नुकसान तर होणार नाही पण फायदा पण होईल की नाही, किंवा फायदा झाला तर नुकसान होणार नाही, असं काही नसतं. जर तेल करत असताना ते जर चुकलं तर चुकणार हे कोण करणार ना, कोण ठरवणार. येस. आज आयुर्वेदिक लोक आम्ही 7-7 वर्ष ज्यावेळेस एवढा अभ्यास करतो, 7-7, 10-10 वर्ष आमचे जातात त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जमतात. तरी सुद्धा सगळे आयुर्वेदिक डॉक्टर मॅन्युफॅक्चरिंग करत नाहीत ना, नाही करत, कारण ते इतकं सोपं नाहीये. पण लोकांना असं वाटतं तेल तयार केलेलं की आम्ही लावतो आणि मग त्याच्यामध्ये काही नाही, आवळा लावला मग काय झालं, माका लावला, कडीपत्ता लावला, कांदा टाकला मग काय बिघडलं. अरे असं नाहीये. ते त्याच्यात काय करतात, कसं करतात, तेलाचं प्रोसेस जर जास्त झाली तर त्याचा परिणाम काय होतो, ते कमीच शिजलं तर काय होतं, प्रत्येक गोष्टीचे साईड इफेक्ट आहे. लोक म्हणतात बऱ्याच वेळा की आयुर्वेदात साईड इफेक्ट नाही, असं नाहीये, आहेत साईड इफेक्ट. अच्छा. हा, लोकांना ही माहिती नाहीये. पण ठीक आहे, म्हणजे जसे इकडे ॲलोपॅथिक मध्ये समजा खूप सिव्हिअर पटकन काहीतरी रिॲक्शन येतील किंवा साईड इफेक्ट होतात, तसे कमी प्रमाणात येतात आयुर्वेदात, पण आहेत रिॲक्शन येतात त्याच्या, पण सेन्सिटिव्हिटी असती लोकांना त्याची. पण आम्ही पण पेशंटला सांगतो की जर काही झालं तर सांगा तुम्ही आम्हाला, असतात. पण प्रत्येक गोष्टीत आपण ड्रग टेस्ट करू शकत नाही. आणि कॉम्बिनेशन मध्ये असतात. तर त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्यावेळेस बघितल्या जातात त्याच्यामध्ये ह्या गोष्टी बघाव्या लागतात. त्यामुळे लोक अगदी
म्हणजे चेहऱ्याचे काही काही लोकांनी पॅक लावलेले होते, एवढे चेहरे काळे पडले. कसं होतं की आपण काय वापरतोय, आपल्या स्किनचं टेस्टिंग होत नाही, आपल्याला आपल्या स्किन कशी आहे माहिती नसती. लोकांना फक्त स्किन काय माहितीये, ड्राय आणि ऑइली. ह्याच्या पलीकडे काहीच माहिती नाही. पण असं नाहीये. जर डॉक्टर आज एवढे वर्ष शिकून त्यांची स्वतः जर ते त्याच्यामधले तज्ज्ञ होत असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी केलेलं आहे ना. त्यामुळे आपली स्किन काय, आपल्याला प्रॉब्लेम काय, काही नाही, हे सगळ्या गोष्टी आपण सोशल मीडिया नक्की फॉलो करावा. मी पण सोशल मीडिया फॉलो करते, पण रेसिपीच्या बाबतीत करते मी. की तर रेसिपी एखादी चुकली तर इट्स ओके, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर नाही झाला. चुकली तर ती आपण फेकून देऊ, काय 500-1000 रुपयाचं नुकसान होईल, इट्स ओके. पण ह्याच्यामध्ये ज्या स्किन आणि हेअरचं नुकसान होतं तर ते खूप डेंजरस असतं. म्हणजे काही काही लोकांच्या बाबतीत मी सांगते की अक्षरशः 3-3 महिने ते 6-6 महिने ट्रीटमेंटला लागले परत ते नॉर्मल व्हायला. खूपच मोठी खूप डेंजरस आहे आणि हे चांगली गोष्ट नाहीये. म्हणजे सोशल मीडिया नक्की आहे, घरगुती उपाय पण करावेत, पण छोट्या छोट्या प्रमाणात की ज्याचे खूप साईड इफेक्ट नाही झाले. आता खूप वेळा खूप लोक टोमॅटो चिरतात, तोंडाला लावतात, टोमॅटोचा रस. तो पण नाही, तो सगळ्यांना नाही चालणार ना. अच्छा. हा, टोमॅटो सगळ्यांना नाही चालणार, बटाटा सगळ्यांना नाही चालणार, काकडी सगळ्यांना नाही चालणार, कोरफड सगळ्यांना नाही चालणार. कोरफड बिलकुल. ओके. कोरफड कधी लावायला पाहिजे, कोणी लावायला पाहिजे, कशी लावायला पाहिजे, त्याला प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक कशी सगळ्या गोष्टी ठोकताळे ठरलेले. वेल टू नो दॅट. आणि मग त्यासोबत लोकांना असं एक असतं की आयुर्वेदिक प्रोडक्ट्सला जेव्हा तुम्ही युज करता तेव्हा खूप वेळ लागतो रिझल्ट येण्यासाठी. यावर तुम्ही काय बोलणार? हो, हा एक गैरसमज होता, आता नाहीये. ओके. येस. म्हणजे एक साधारणपणे 30-35 वर्षांपूर्वी लोकांना असं वाटायचं की नाही, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली की त्याला वेळ लागतो, आणि तो म्हणजे तो जो गैरसमज आहे तो पूर्ण दूर झाला आता लोकांचा. कारण इतके फास्ट रिझल्ट येत आता, कारण शेवटी संशोधन चालू आहे. पूर्वी काय व्हायचं की पूर्वी होतं म्हणजे काय व्हायचं की पूर्वी एवढे संशोधन झालेले नव्हते, कोणी रिसर्च करत नव्हते किंवा तेवढ्या अवेलेबिलिटी नव्हत्या. मग त्यावेळेस काय व्हायचं की एक ड्रग्ज वापरले जायचे. मग सिंगल ड्रग्ज वापरले जायचं की आज फक्त आपण माका वापरला, उद्या आपण ब्राह्मी वापरू, परवा ज्येष्ठमध वापरू. मग त्याचे रिझल्ट काय काय येतात आणि मग असं करत करत ते ट्रायल व्हायचे. मग त्याच्यामध्ये तो काही वेळेस वेळ लागायचा. पण आता तसं नाहीये. आता रिसर्च आणि एवढ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या झालेल्या आहेत, त्यांच्या स्वतःच्या कितक्या मोठ्या मोठ्या भारी भारी लॅब आहेत, तर ती लोक त्याच्यावर रिसर्च करत असतात ना सतत. तर त्यांनी ड्रग ऑफ कॉम्बिनेशन चालू केले. मेडिसिनचे ड्रग्स एकत्र करायचे आणि मग त्याचा फॉर्म्युला तयार केला की त्याचे रिझल्ट येणार. आणि ते रिझल्ट इतके फास्ट येतात की मग त्या ह्याच्यातून म्हणजे अगदी म्हणजे मी आमच्या दवाखान्यातलं सांगते तुला, आम्ही 7 दिवस केसांना औषधं लावतो ना, तर 8व्या दिवशी माझं चॅलेंज असतं, मी केस दाखवणार. जर 8व्या दिवशी आपल्याला केस येत आहेत, 3-4थ्या दिवशी आपले केस गळणं थांबतं. ओके. म्हणजे हे खूप लोकांचं चालू असतं, म्हणजे 10 वर्षापासून गळतायत केस, 5 वर्षापासून गळतायत. पण जर समजा 3-4थ्या दिवशी केस गळणं थांबत असेल तर अजून काय पाहिजे. ओके. हे मी माझ्या बाबतीत सांगितलं. दुसरे प्रकार ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे हार्टच्या बाबतीमध्ये, कार्डियाकमध्ये प्रॉब्लेम असतील, कार्डियाक अटॅक जरी आला तरी सुद्धा त्यांना ताबडतोब आयुर्वेदिक औषधं देणारी लोक आहेत. गायनॅक प्रॉब्लेम्स असतील, डिलिव्हरी करत असताना सुद्धा जरी काही प्रॉब्लेम आले, पेन कमी असतील तर त्याच्यासाठी औषधं दिली जातात, ब्लिडिंग होत असेल तर त्याच्यासाठी औषधं दिली जातात. आणि आणखीन तुला आता गायनॅकमध्ये तर एवढं काम चालू आहे सध्या आणि खूप सुंदर रिझल्ट आहेत त्याचे, जे ॲलोपॅथीमध्ये होत नाहीये ते सध्या आयुर्वेदात होत आहे. म्हणजे ज्यावेळेस मेनोपॉजचा पिरियड असेल आणि ब्लिडिंग खूप मोठ्या प्रमाणात होत असेल, अशा वेळेस खूप हार्मोन्स दिले जातात ॲलोपॅथिकमध्ये, जे अवेलेबल आहे त्यांच्याकडे. आयुर्वेदात हार्मोन्स देणारच नाहीत कोणी, गरजच नाही. आणि हार्मोन्स नसतातच आयुर्वेदाच्या प्रमाणे. आम्ही हार्मोन्स देत नाही. आम्ही त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने कामं जी करतो तर त्याच्यामध्ये त्या युट्रसवर काम केलं जातं आणि बरोबर ते ब्लिडिंग थांबून आपोआप मेनोपॉज इतका आरामात जातो, काही कळत पण नाही लोकांना की कधी मेनोपॉज झाला. खूप सुंदर. तर हा गैरसमज होता पूर्वी, पण आता तसं काही नाही, एकदम फास्ट रिझल्ट येतात. अजून एक डाऊट असतो की आयुर्वेदिक प्रोडक्ट्सला एक्सपेन्सिव्ह समजलं जातं, आता हा गैरसमज आहे का? खूप मोठा गैरसमज आहे मी तर म्हणेल. येस. म्हणजे आता एक छोटी साधारण, कारण कसं आहे की आयुर्वेदिक मध्ये काही वेळेस काही ड्रग्ज मध्ये एक्सपेन्सिव्ह होतात, कारण काही ड्रग्ज मध्ये आम्ही सोनं पण वापरतो, सुवर्ण असेल, रौप्य असेल, मौक्तिक असेल, म्हणजे मोती पण असतात आमच्या याच्यामध्ये. म्हणजे आपण त्या औषधात काय टाकतोय त्याच्यावर त्याची कॉस्टिंग होणार.
रोज रुटीन सगळ्या खाणाऱ्या लोकांना सोनं आणि हे असल्या गोष्टी खायची गरज नसते ते. ओके, म्हणजे सुवर्ण भस्म असेल अशा काही काही गोष्टी आमच्या असते पण असतात त्याच्यामध्ये प्रोसेस केलेल्या असतात त्या सगळ्या. तर त्याला सगळ्याच लोकांना त्याची गरज नसते. त्यामुळे ते सगळ्या लोकांना महागडं औषध नाहीये. ज्यावेळेस क्रॉनिक प्रॉब्लेम आहे, खूप वर्षांचा एकदम भयंकर जुना आजार असेल, त्याच्या ठिकाणी अशी महाग औषधं वापरली जातात. पण रुटीन औषधांमध्ये तर बिलकुल नाही. आता खरं तर मी तर म्हणेल उलट म्हणेल मी की आयुर्वेदिक औषधं सगळ्यांपेक्षा स्वस्त आहेत. मलाही तेच वाटतंय, कारण की ते नॅचरल असतात. नाही नॅचरल असतात, पण त्याच्यापेक्षा दुसरं काय माहिती का, की आता जी सध्या सगळ्या लोकांनी जी कॉस्टिंग लावलेली आहे, आज जर मार्केटमध्ये आपण कुठला रेग्युलर आपल्याला शॅम्पू जर घ्यायला गेलो तर कुठलाही शॅम्पू हा 500 रुपयाच्या आतमध्ये, हे 1 रुपये 2 रुपये सोडून दे. एक म्हणजे खरं तर लोकांनी उलट विचार केला पाहिजे की 50 पैशाची पुडी, 1 रुपयाची पुडी, 2 रुपयाची पुडी आपण जास्त वापरतोय, त्याच्यातून किती मोठा प्रॉब्लेम येणार आहे नंतर. मी तर त्या लोकांना सांगते, तुम्ही 2 रुपयाची पुडी घेतली की 2000 तयार ठेवायचेच तुम्ही. बिलकुल हा प्रॉब्लेम येणार म्हणजे 100% येणारच. एवढा म्हणजे फक्त तो कमी वेळात येईल किंवा उशीर येईल, पण येणार म्हणजे येणार, हे फिक्स आहे. जर अशा प्रकारचे जर शॅम्पू बघितले की जे स्टँडर्ड शॅम्पू आहेत, आता जर कुठे बघितले, कुठलाही शॅम्पू 500 आणि 800च्या आतमध्ये येत नाही. अच्छा, हो, कुठलेच नाही. मग ते सगळे त्याच्यापेक्षा कॉस्टली. बरं खरं बघितलं तर त्या शॅम्पूची तेवढी कॉस्ट नसते तेवढी कॉस्ट. जर कॅल्क्युलेशन करायची म्हटलं तर त्या शॅम्पूची कॉस्ट अक्षरशः बाटली, पॅकिंग, त्याची ऍडव्हर्टाइजमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जर केली तर जर 500 रुपयाची जर बाटली असेल तर त्याची कॉस्टिंग असेल मॅक्झिमम 50 ते 40 रुपये. ओके, मटेरियल सकट ह्याच्यातलं मटेरियल शॅम्पूचं, बाकीचं पॅकिंग हे ते ठीक आहे थोडंफार इकडं तिकडं, पण उलट ह्या गोष्टींमध्ये कॉस्टली जास्त आहे. आणि आयुर्वेदामध्ये जे आहे तर तशा पद्धतीने जरी ते नॅचरल असले तरी सगळ्या गोष्टींना महाग नाहीये ते. उलट खूप रिझनेबल आहे आणि परमनंट देतं. आता काय होतं म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू लावतो आणि ते सगळे शॅम्पू लावल्यानंतर सुद्धा त्याच्यातून रिझल्ट नाही ना. केस गळणं थांबतच नाहीये, कोंडाई जात नाहीये, पांढरे केस परत परमनंट हेअर कलर जो आपण म्हणतो, कुठला परमनंट हेअर कलर आहे. बरोबर. पुन्हा तुम्हाला काही ना काही करावंच लागतं. मग त्याला त्याच्यातून बाहेर नाहीये, म्हणजे प्युरेबल कुठलाच कन्सेप्ट नाहीये. तसं आयुर्वेदात नाहीये. जर असं कॅल्क्युलेशन केलं तर बघ, मग त्याच्याप्रमाणे आयुर्वेद उलट जास्त स्वस्त आहे. ओके. आणि मग आयुर्वेदिक प्रोडक्ट्स वापरल्याने असं होऊ शकतं का की कायमस्वरूपी सोल्युशन मिळतं? बिलकुल 100%. येस. ओके. फक्त त्यांनी परत काय असतं माहिती का, आमच्याकडे एक पथ्या हा कन्सेप्ट आहे. म्हणजे काय करायचं आणि काय करायचं नाही. मी तर ना माझ्याकडे आलेल्या प्रत्येक पेशंटला आल्यानंतर समजून सांगते की तो पेशंट का झाला. म्हणजे त्याने काहीतरी गोष्टी चुकलेल्या आहेत म्हणून तो पेशंट झाला. बरोबर, हे परफेक्ट आहे. आता आपण औषधं करतोय, औषधोपचार केल्यानंतर जर समजा त्याने जर त्याच खोड्या परत काढल्या, त्याच चुका पुन्हा केल्या, मग औषध काय करणार. बरोबर आहे की नाही. औषधाने आता इथं काम करून दिले, औषध काय करणार, आयुर्वेदिक औषध की तुम्हाला त्याच्यातून पहिल्यांदा बरं करणार. आता बरे झाले तुम्ही, 100% तुम्हाला सगळं बरं केलेलं आहे, कुठल्याही प्रकारचा आता प्रॉब्लेम नाही राहिलेला. आता तुम्हाला काय करायचंय, एक तर त्या चुका करायच्या नाहीये आणि ज्या काही गोष्टी सांगितल्यात, आता समजा मी वापरायला काही देते, तेच गोष्ट कंटिन्यू करायची, संपला विषय. ओके. मग केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी आयुर्वेदात काही रहस्य आहे का? काय? आयुर्वेदात खूप खूप मोठं रहस्य. ऍक्च्युली आयुर्वेद आहे ना, ही एक लाईफस्टाईल आहे, ते एक सायन्स आहे. आपली ही जी बॉडी आहे ना, हीच पूर्णपणे नेचरने दिलेली आहे, ही नॅचरल आहे. बरोबर आहे की नाही. पंचमहाभौतिक जे आपण म्हणतो, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे 5 महाभूत आहेत. ह्याच 5 महाभूतांची बॉडी तयार आहे. आपण निसर्गातच राहतो. मग ह्या निसर्गातच राहत असेल तर ही सगळी बॉडी जर आपण त्या निसर्गाच्या म्हणण्याप्रमाणे ऐकली तर ती सपोर्ट करणार आहे. येस, बरोबर आहे. मग जर समजा निसर्गाने ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा जर आपण वापर केला तर आपल्याला ऑटोमॅटिक कुठल्याच गोष्टींचा त्रास होत नाही. मग त्याच्यामध्ये खूप आयुर्वेद हे इतकं सुंदर सायन्स आहे आणि हे आत्ताचं नाहीये. ऍलोपॅथिक हे ते 200, 250, 500 वर्षाचे म्हणू आपण, पण ह्याच्या मग जर ते इतकं प्रूव्हन आहे, म्हणजे त्याच्यात त्यांनी ज्या गोष्टी ह्याच्यातलं आतापर्यंत म्हणजे आयुर्वेदामध्ये जे गोष्टी सांगितलेल्या आहेत, आता जर कोणताही नवीन आजार असेल ना तर तो त्याच्यात होता, लिहिलेला आहे त्यांनी, ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे. नवीन काहीच नाही आयुर्वेदाला. येस. फक्त लोकांना हे ऍलोपॅथिक मधून या गोष्टी नवीन कळतात आणि मग त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की कोविड सुद्धा असे जे काही इन्फेक्शन्स असतात किंवा हे कसे होतील किंवा काय काय नाही, त्याचं सुद्धा वर्णन प्रत्येक गोष्टींमध्ये आहे ते. आणि त्याच्यामुळे निसर्गाने म्हणजे आयुर्वेदाने काय सांगितलं की निसर्गाप्रमाणे चाला. त्याच्यात दिनचर्या,
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही कसं वागलं पाहिजे हे त्याच्यात लिहिलेलं आहे. ऋतुचर्या, ऋतू चेंज होतात. येस. आणि ऋतुचर्येप्रमाणे जर वागलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ओके. जेवायचं कसं, बसायचं कसं, झोपायचं कसं, ह्या प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. जी लोक जेवढं शक्य आहे तेवढं फॉलो करणारी पण आहेत, ती लोक फॉलो पण करतात आणि त्या पद्धतीने लाईफस्टाईल जगतात. त्या लोकांच्या बाबतीत काही होत नाही. त्यामुळे नक्कीच आयुर्वेदाच्या ह्याच्याप्रमाणे जी कोणी लाईफस्टाईल करतील तर ते होणारच आहे छान. ऑल राईट. मग आजच्या युगात जसं की खूप लोक केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरतात, तर अशा लोकांना तुम्ही काय मेसेज देणार, आमच्या लिस्नर्सला काय सांगणार? सगळ्यांना मला असं सांगावंसं वाटतं, आपण कोणी असू द्या, स्त्री असेल, पुरुष असेल, मोठे मोठे अधिकारी असतील, कुठल्या कुठल्या पोस्टवर लेडीज पण काम करणाऱ्या असतील, घरात पण मुलं आहेत, पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपण आत्ताचा फक्त विचार करतोय सगळेजण की मी आत्ता कशी दिसतेय, पुढचा नाही की मी अजून 10 वर्षानंतर मी कशी दिसणार आहे ह्याचा विचार कोणी करत नाही. ओके. मला आत्ता कसं दिसायचं एवढाच विचार करून आपण इन्स्टंट ज्या काही गोष्टी वापरतोय त्या चुकताय. आणि त्या जर इन्स्टंट गोष्टी वापरत राहिलो सतत आपण की मी फक्त आजचाच विचार करेल, तर पुढे 10 वर्षानंतर मात्र तेवढे केस पण राहणार नाहीत आणि तेवढ्या प्रमाणामध्ये त्या शरीरावर तेज पण राहणार नाही, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स चालू होतील आणि हे सगळ्याच. मग त्यामुळे जेवढं शक्य आहे जेवढं नॅचरल, मागे आपण एका कार्यक्रमामध्ये पण बोललो होतो की आयुर्वेदिक आणि नॅचरल ह्याच्यामध्ये पण खूप लोकांचा कन्सेप्ट म्हणजे कन्फ्युजन असतं की कुठल्याही शॅम्पूला पण आयुर्वेदिक आणि हर्बल नाव दिलं जातं, पण हे आयुर्वेदिक आणि हर्बल होऊ शकत नाहीत. कोणी किती म्हटलं तर ह्याला म्हणण्यात अर्थ नाहीये, म्हणजे एक कुठून तरी काहीतरी पळवाट काढणं थोडक्यात, बाकी काही नाहीये. तर अशा प्रकारचे आपण कुठले उत्पादनं वापरतोय, आपण कशा पद्धतीचे वापरतोय, आपल्याला आपल्या आयुष्यासाठी काय करायचंय, आपल्या लाईफचा गोल काय आहे, ह्या गोष्टी प्रत्येकाने जर विचार केला तर मला असं काही वाटत नाही की कोणाला काही त्याच्यातून प्रॉब्लेम क्रिएट होईल. कारण आमच्याकडे आम्ही केमिकल्स वापरत नाही, दिसायला काही प्रॉब्लेम येत नाही, तर त्याच्यामुळे तसं काही प्रश्न येत नाही. तुम्ही आहे तशाच पद्धतीने राहू शकता. एज आहे, एज होणार आहे, उलट त्या एजमध्ये आपण छानपैकी ऍक्टिव्ह कसे राहू हे ते काही नाही. निसर्गाच्या बरोबर राहा, निसर्गाला समजून घ्या आणि जेवढा रिस्पेक्ट आपण निसर्गाचा करू तेवढा रिस्पेक्ट आपल्याला आपोआपच मिळणार आहे. आणि ह्याच्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं रासायनिक द्रव्यांपासून पूर्णपणे लांब राहा, तर आयुष्यात कुठल्याच प्रकारचे आजारपण येणार नाहीत आणि तुमचं सौंदर्य दिवसेंदिवस तसंच छान खुलत राहील. थँक्यू सो मच मॅम. परत एकदा तुम्ही तुमच्या वेळेतून वेळ काढला आणि आम्हाला इतकी डीप इन्फॉर्मेशन दिली. थँक्स अ लॉट. आणि अजून काही प्रॉब्लेम्स असले तर आम्ही नक्की तुमच्यासोबत शेअर करू. बिलकुल. थँक्स अ लॉट वन्स अगेन. आणि यू गाइस स्टे ट्यून्ड टू एमजीएम 90.8 फिल्म, साथ है तो बात है.